न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। इंटरनेटची केबल दुचाकीत अडकून दोघे फरफटत गेले, एकाचा दुर्दैवी अंत। भिवंडी शहरातील राजीव गांधी उड्डाणपुलावर दुचाकीचा भीषण अपघात झालाय। दुचाकीवरून प्रवास करणारे दोन तरुण उड्डाणपुलावरून जात असताना अचानक त्यांच्या दुचाकीच्या खालच्या भागात इंटरनेटची केबल अडकली। त्यामुळे दुचाकी दूरपर्यंत घसरत गेल्यानं दोन्ही तरुणांना गंभीर दुखापत झाली। या अपघातात अन्सारी मोहम्मद सैफ वय वर्ष 20 याचा मृत्यू झालाय, तर अहद अन्सारी वय वर्ष 18 गंभीर जखमी असून त्याला ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे तरुण बागे फिरदौस येथून युनिकॉर्न दुचाकीवरून राजीव गांधी उड्डाणपुलावरून जात होते। कोणार्क आर्केड समोर पोहोचताच दुचाकीच्या खालच्या भागात उड्डाणपुलावरील सुरक्षा भिंतीला खांब्याजवळ जोडण्यात आलेली इंटरनेट फायबर केबल अडकली। त्यामुळे दुचाकी अनियंत्रित झाली आणि दोघे तरुण रस्त्यावर दूरपर्यंत घसरत गेले। एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ शांतीनगर पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि दोघांना भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले। मात्र डॉक्टरांनी अन्सारी मोहम्मद सैफ याला मृत घोषित केले, तर अहद अन्सारी गंभीर जखमी झाल्यानं त्याला ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।